मंडळी नमस्कार. सांगोला तालुक्यातल्या वाकी गावामध्ये काही वेळापूर्वीच आग्या मोहळाच्या माशांनी विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि मंडळी या हल्ल्यामध्ये 10वीची परीक्षा देत असलेल्या अनेक विद्यार्थी जखमी झालेली एक मोठी घटना सांगोला तालुक्यामध्ये समोर येते. जवळपास 100 ते 150हून अधिक विद्यार्थ्यांना या आग्या मोहळाच्या माशांनी चावा घेतलेल्या आहेत. या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांना सांगोल्याच्या दवाखान्यामध्ये दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. आणि मंडळी याच अनुषंगानं वाकी गावातले एक तरुण कार्यकर्ते आहेत, व्यावसायिक आहेत, ते आपल्या सोबत आहेत. ते त्या घटनास्थळावरचे प्रत्यक्षदर्शी आहेत. नेमकी घटना काय घडलेली आहे त्यांच्या तोंडून आपण ऐकूयात. मुलानी साहेब नमस्कार. नमस्ते सर. सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. भाई नेमकं काय झाली वस्तुस्थिती सांगा. घटना किती वाजता घडली आणि काय घडलं नेमकं? बराबर पेपर सुटला 2 वाजता साहेब. तुमचं नाव काय म्हणलं भाई? हमीद मुबारक मुलानी. बरं, तुम्ही वाकीमध्ये असता का तिथं प्रॉपर? वाकीमध्ये जाय शाळे विद्यामंदिर हायस्कूलच्या जवळ चिकनचं माझं चिकन सेंटर म्हणून फ्रेश चिकन सेंटर म्हणून दुकान आहे. तुमच्या दुकानाचं नाव काय म्हटलं? फ्रेश चिकन सेंटर. बरं, आणि शाळेचं नाव काय शेजारच्या? विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे. अच्छा, बरं. हा, आता घटना सांगा काय काय झालं. साहेब काय झालं, खालून तिथं म्हणजे काय झालं, बोर्डाच्या पेपरला गाड्या आल्या होत्या 10वीच्या. बरं, ती गाड्या बराबर त्या गेटच्या पड्याला गेट आहे त्या गेट पाशी उभा केलेल्या होत्या. पेपर सुटला. बरं. आणि नंतर एक पेपर सुटला का 5 मिनिटात काल उठला की आगी मावळ उठलंय, आगी मावळ इथलं उठलंय. बरं. त्या ड्रायव्हरला तर असलम मुलानी म्हणून ड्रायव्हर आहे त्याला खूप प्रमाणात तोडले. आणि अरुण उबाळे म्हणून आहे त्याला जाधव हॉस्पिटलमध्ये मौदात आम्ही पाठवलंय, त्याला सलाईन चालू आहे. बरं. त्या माणसाचं नाव आहे अरुण उबाळे. त्याचं हॉटेल आहे विद्यामंदिर हायस्कूलच्या समोर एक हॉटेल आहे. बरं, आणि सांगोल्यात पण काय जणांना केले असं समजतं? त्या दीक्षिता हॉस्पिटलला 1-2 म्हणजे साधारणतः 100 ते 150 मुलांनाही चावलंय आणि गाव पातळीवरल्या लोकांना लय चावलंय ती मावळ. बरं, मोहळ मोठा असेल ना? ते लय खूप मोठं मोहळ होतं आणि असं चावलंय सर की नाही त्या चांगलं इथून शाळेपासून कारखान्यापर्यंत मुलं अशी पडत उठत झपट गेली. काय सांगता, एवढ्या लांबपर्यंत मावळ ती चावत होती. एक ड्रायव्हर आहे बघा, आम्ही ती व्हिडिओ एक काढलेला आहे. ती व्हिडिओ कसं काय काढल्या गेला की आमचं पोरग इंस्टावर व्हिडिओ बनवून टाकतं. हमीद मुलानी म्हणून येतं इंस्टावर. मग त्या मुलानं काय केलं, त्यांचं व्हिडिओ चालू होतं त्यात ही माणसं का पळायला लागली म्हणून तिकडे केंद्रित केल्यावर आम्ही थोडाफार ती व्हिडिओ बनवलेला आहे. पण त्या मुलींचा व्हिडिओ आम्ही काय बनवला नाही. मुलींना तर का नाही, लक्ष्मीनगरच्या मुली डमडम मध्ये आलेल्या होत्या. परत आचकदानीच्या एवढ्या प्रमाणात चावलंय की आता ती कुठल्या दवाखान्यात नेतेली काय माहित नाही. पण पालकं बिलकं आलेली सगळ्यांना फोडले, सरांना चावलंय, सगळ्यांना चावलंय ती माव. बरं, मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे, माशाने मोठ्या प्रमाणात हल्ला केला. मोठ्या प्रमाणात. तुम्हाला रिअल मध्ये जर बघायचं असेल त्या व्हिडिओ एक पाठवतो, त्या व्हिडिओ मध्ये बघा त्या ड्रायव्हरला नाही. मुलानी भाई आपल्या स्क्रीनवर सध्या व्हिडिओ चालू आहे, प्रेक्षक व्हिडिओ बघतायत. तर मंडळी तुम्ही बघताय की आपल्यासोबत वाकी गावातले चिकन दुकानाचे दुकानदार आहेत मुलानी भैया. तर मुलानी भैया हे त्या प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार आहेत. समोर त्यांच्या ही घटना घडलेली आहेत आणि आग्या मोहळाच्या माशांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे, चावा घेतलेला आहे. तर भाई सांगोल्यामध्ये पण काही जखमी विद्यार्थ्यांना म्हणजे आणले बघा. तिकडे आहे दीक्षिता हॉस्पिटलमध्ये 1-2 मुलगा आहे. ते आता अशी बातमी कळली की मी आता ज्या अरुण उबाळेला जे चावलं होतं मी त्याला बघायला तिथं गेलतो. म्हणजे त्या शाळेचे शिपाई आहेत, दयानंद होवाळ म्हणून शिपाई आहे या शाळेचा विद्यामंदिर हायस्कूलचा. त्या शिपाईच्या सासऱ्याला चावलेला आहे. त्याच्या सासऱ्याचा हॉटेल आहे ती पुढे आहे. त्यांना पण चावलंय. त्यांना लय चावलंय अति प्रमाणात. चांगला 1000 मास चावल्यामुळे त्यांना नेऊन मौदला घेत नव्हती. मी जाधव हॉस्पिटलला फोन करून तसं त्यांना पाठवून दिलं. त्यांना सलाईन चालू आहे आता चालवला. मग तिथं बघायला गेलतो. मग आता त्यांची सलाईन संपत आल्यामुळे ती येणार. मग बघितलं तर त्यांनी सांगितलं तर एक खंडाळी म्हणून त्यांचा फोन आलता तिथं की बाबा तुमच्या वडिलाला बरं आहे का म्हणून त्या हॉटेलवालीला. तर ते मग हॉटेलवालीने सांगितलं बरं आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं एक मुलगा इकडे आणलाय, ती चिचुल्या तळ्यापर्यंत चांगला आला, त्यातून डोळं झाकायला लागलं. का तर माशा जे उठले होते सर की बेमाप चावले. आणि ती काय मुलांना चावली ती चावल्या, पालकांना ही वाटणे जाणाऱ्यांना तर लय जणांना चावले. आणि अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कुठं लपायचा दडायचा असा विषय विषय नाही. तुम्ही बघा की आम्ही थोडाफार व्हिडिओ बनवला एवढा सर बेकार ती चावले त्या की काय खरंच नाही.
खूप गंभीर घटना आहे. तर मंडळी आपल्यासोबत होते हे मुलानी भैया. मुलानी साहेब आणखी काय सांगता येईल तुम्हाला, म्हणजे नेमकी आणखी घटना काय? मग महिलांना सुद्धा चावलेत ना या माशा? अहो आमच्या घरच्यांना चावलेत इकडनं सगळ्या वाडीत आंबाबाई वाडीतनं सगळ्या माणसं जेवढी होती मुलं हा. बिलं इकडं. हा तुम्हाला सांगतो ती साळुंके म्हणून सुनील साळुंकेचं हॉटेल आहे आपल्या जरा गारवा हॉटेल म्हणून जरा वरलीकडल्या साईडला आहे. हा, अक्षरशः उडली जरा. अशी बर हा अक्षरशः अशी त्या गावातनं मकतनं पोरं पळत होती. इतकी जबरदस्त ती चावा घेतला त्या आणि पडली माशांनी काय काय मोठ्या पोरं. प्रमाणात पाठलाग केलाय म्हणायचं. खूप मोठ्या प्रमाणात ती पटला केला आणि असं चावलंय की बघा त्या व्हिडिओ मध्ये आम्ही एक पोराज हे केलं त्यानं शर्ट काढून बर. अक्षरशः त्यानं तोंडावर असं दाबून धरलं तर त्या अंगाला तोडत होत्या त्या माश्या. अरे बापरे, भयानक पद्धतीने झाले. आणि अशा हल्ल्यामध्ये लोकांनाही वाचवाय जायचं तर कसं काय म्हणून, कारण प्रत्येकाला कोणी जात जीवाची भीती आहे नव्हतं, ना सर. त्यामध्ये. सगळं मुली तरी विद्यार्थ्यांना शाळेत जेवढं विद्यार्थी होतं हम्म. तेवढ्या वाकीतल्या शिक्षकांनी खूप मदत करून सगळी बर. मुलं आतमध्ये घातली. वर्गात जेवढे घातली की आतमध्ये राहिले. शाळेने दक्षता घेतलेली आहे. आणि बर. त्यामध्ये काय केलं मी स्वतः बर. माझ्या दुकानात 10-20 विद्यार्थी बर. अधिक अरुण उबाळे ती सलीम असलम मुलांनी बर. वाकीचा ड्रायव्हर स्वतः मी आत घालून त्यांना मी स्वतः रग कांबरून घेऊन असं बर. घालून दवाखान्यात स्वतः मी गाडीत बसवली त्यांना. अरे बापरे, म्हणजे तुम्ही सुद्धा बचाव करण्यासाठी मदत अहो, केलेली आहे भरपूर सगळ्यांना. आतमध्ये तुम्हाला सांगतो आमच्या घरच्यांना माशा चावल्या. माझं दुकान आहे ना तिथं, बर बर त्याच्यामुळं शाळेला चिटकूनच माझं दुकान आहे. बर बर बर. एवढी बेकार आजची घटना झाली की खूप बेकार. आणि मुलांची ज्यादा हालचाल म्हणजे मुली ज्यादा गावल्या बघा. लक्ष्मीनगरच्या मुली एक डमडम मध्ये पेपरला आलेले. कुठल्या कुठल्या गावची होती भैया? एक महोदचे आहेत, लक्ष्मीनगर आहे, बहुतेक आचकदानी बी आहे, दहिवडी तर आहे. हे एवढी तर सर मला गाव माहिती आहे. म्हणजे मग ते अजून केंद्र 10वीचं परीक्षा केंद्र आहे ना ते हा तुमच्या गावातलं? वाकीचं हो 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 बाळासाहेब काटकरची शाळा ही. हो, काटकरांची विद्यामंदिर शाळा आहे हायस्कूल आणि वाकी केंद्र जून. परीक्षाचं असावं, त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थी आले होते. आणि हा. या विद्यार्थी मंडळी तुम्ही बघताय की आणि- मुलानी भैयाने आपल्याला सांगितलं की इतकी मोठ्या प्रमाणात या मधमाशाच्या आग्या मोहळाच्या मधमाशा ज्या आहेत त्यांनी हल्ला केलेला आहे. आणि भैया मुलानी साहेब याच्यामध्ये या ज्या माशा आहेत ह्या चावल्यानंतर दंश केल्यानंतर अंगाला मोठ्या प्रमाणात आग उठत असेल आणि अहो. त्याच्यातनं विषबाधा सुद्धा होऊ शकते ना शरीरामध्ये. आता किरकोळ डॉक्टरांनी काय काय जणांना घेतलं नाही. काय असलं सांगताय? बरं. मुलाने म्हणून ती ड्रायव्हर आहे त्याला मौद मध्ये घेतलं नाही अशी आत्ताची बातमी आहे. मला फोन केलता मी आमच्या पाहुण्यापैकी येते. बरं असलं मुलाने म्हणजे आमच्या आईच्या मावशीचा मुलगा का काय तर आहे, बरं बहिणीचा म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा आहे ते, चुलत मावशीचा. बरं. त्याला असू दे की स्वतःला मौत आता त्यांना घेतलं नाही याचा अर्थ बरेचसे ज्यादा चावलं. जे चावा म्हणजे जखमी झालेले जे आहेत माशांच्या हल्ल्यामध्ये, तर ते गंभीर जखमी आहेत असं म्हणावं लागेल ना आपल्याला. खूप गंभीर आहेत राव. चेहरा पुरा असा आपल्या ह्याच्यावर असं फुगा आल्यावर येत होतं त्यांच्या चेहऱ्यावर. एवढं आरुण सुजलं उबाळे होतं. तुझे बरं. हं. चेहरे आणि सुजले असेल आणि जिथं जिथं चावा घेतलेला आहे हाताला, पायाला, अंगावर, चेहऱ्यावर, डोळ्यावर, कपाळावर, तर ती त्वचा अहो. सुजली असेल आणि प्रचंड आग होत असेल. तर मंडळी तुम्ही ऐकलं, प्रत्यक्षदर्शी आहेत मुलानी साहेब, त्या घटनास्थळावरून ते आपल्याला माहिती देत आहेत. मंडळी या मधमाशांच्या चाव्यामुळं एकतर एवढं मोठं 38-39 सेल्सिअसचं तापमान आहे आणि या भर उन्हामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात माशांनी चावा घेतल्यामुळं जवळपास 150हून अधिक लोक, विद्यार्थी, नागरिक हे गंभीर जखमी झालेत. भैया आणखी काय सांगता येईल शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगा. सर बाकी काय सांगणं नाही. आपली एक विनंती आहे की यांना जरा पटापट कुठं जाईल तर घ्यावं डॉक्टरांनी. आणि म्हणजे काय दुर्घटना काय सांगून झालेली नाही किंवा अचानक झाल्यामुळं. आणि हे गाड्या ततच लावलेल्या होत्या, जिथं मोहोळ उठलं त्याच्या ततच गाड्या लावलेल्या आणि अचानक मोहोळ उठल्यामुळं जेवढ्या मुली लेट झाल्या, जेवढ्या डमडम मध्ये जे कुलजर मध्ये जाणार होत्या तेवढ्यांना सर बेदम फोडले त्या माशाने, काय ठेवलंच नाही मला. बरं, आता याच्यामध्ये आपल्याला एक सांगता येईल मुलानी साहेब की विद्यमान लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, तालुक्याचं प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल, या आरोग्य विभागानं हे आपत्तीजनक ही घटना म्हणून याच्याकडे तातडीनं पाहणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्यामध्ये विद्यार्थी, ग्रामस्थ जे जखमी झालेले, जे दाखल आहेत दवाखान्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांना मोफत उपचार होणं गरजेचं आहे. आणि जे घरी उपचार घेत आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट अंगावर न काढता त्यांनी सुद्धा दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा आणि हे उपचार मोफत व्हावी अशी अपेक्षा साधारणतः आपल्याला याच्यातून व्यक्त करता येईल. नाही होईल, झालीच पाहिजे सर. एवढे बाबासाहेब म्हणजे आमदार साहेब असू द्या, अगर दुसरं कुठलंही प्रशासन असू द्या, या गोष्टीला मोफत ही झालीच पाहिजे. गोरगरिबाची लेकरं आहेत, इथे येणारी काय
म्हणजे असं काय नाही की बाबा मोठ्या घरचे आहेत, याला काही विष बाधेला मोठा आणि बारका काही करू शकत नाही आपण. त्याला बरोबर आहे, झालीच पाहिजे मदत कुठली गोष्टी थोडीफार. बर बर, ओके ओके साहेब, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला तर मंडळी तुम्ही बघताय की आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आहे. सांगोला तालुक्यातल्या वाकी गावामध्ये अर्थात वाकी शिवणे गावात मधमाशांच्या आग्या मोहळाचे मधमाशे जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय. जवळपास 150हून अधिक विद्यार्थी आणि ग्रामस्थ जखमी झालेले आहेत आणि या जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी दवाखान्यांमध्ये उपचार आहे. खूप मोठी घटना आहे. याच्यामध्ये अनेक जे जखमी आहेत तर ते गंभीर जखमी आहेत आणि याकडे प्रशासनानं तातडीने लक्ष घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार होणं अत्यंत गरजेचं. आपण इथं थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.